विश्वनाथ आपण थांबायचं आहे. विश्वनाथ काय म्हणशील? खरं तर 12 बॉल 37 धाबाची गरज असताना सामना येऊन टेपला. 6 बॉल 12 धाबाची गरज असताना संघाऱ्याकडे तुझ्यावरती विश्वास दाखवला. काय म्हणशील? खरं तर 2 ते 3 स्पर्धेमध्ये मेबेन खेळ चांगला होत नव्हता विश्वनाथचा. त्यामुळे आज या स्पर्धेमध्ये ज्या 2 मागच्या स्पर्धेमध्ये गमावलंय त्याच कमवायचं होतं. काय सांगशील? खरं तर मी तिसरी ओव्हर मागत होतो, पण जरा बॉलिंग चांगली नाही पडत त्यामुळे टीमने सर्वेशला दिली. पण तो अजून सध्या यंगस्टर आहे, थोडा प्रेशर एकाच छक्का पडला तर तो प्रेशरमध्ये होता. आणि मी जर असतो तर म्हणजे 15 जास्तीत जास्त धावा दिल्या असत्या तिसऱ्या ओव्हरला. पण ठीक आहे, मॅच जिंकलो. काय म्हणशील? खरं तर जुबेली म्हटलं की क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जातं. खरं तर जेव्हा जेव्हा संघ खेळत असतो, दिनेशजी धुळे असतील, सुदामजी धुळे असतील, मंगेशजी धुळे साहेब असतील, राजेंद्रजी धुळे साहेब असतील, श्रीधरजी धुळे असतील, मितेश धुळे असतील, चेतन धुळे असतील, नेहमीच सहकार्य करत असतात. त्याबद्दल त्यांच्याबद्दल 2 शब्द काय म्हणशील? नक्कीच ते आमचे सर्व गावातले मोठे पुढारी आहेत, सर्व आम्हाला खूप सपोर्ट करतात. ते झाले आणि बाकी तर हे मॅच पाहण्यासाठी सँडी असो, बाकी शुभम, संतोष इरमाली असं म्हणजे खूप सपोर्ट करतात आमच्या यंग पिढी टीमसाठी. शेवटचा एक प्रश्न. खरं तर आता मागे रील्स देखील व्हायरल झाली होती. प्रेम धुळेचे 2 रिबसचे छक्के आम्ही पाहिले. सध्याच्या घडीला बाळा देखील रिबस चांगला खेळतोय. महेंद्र धुळेच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना करण धुळेच्या पावलावरती रोशन धुळे जे नेहमीच तुम्हाला सहकार्य करत असतात, त्याचा फायदा होतोय कुठे जोबरी टीमला? नक्कीच नक्कीच, कारण की ते पण या आत्ताच्या कंडिशनला आमच्या यंग पोरांना पुढे पुढे करतात. आणि मी तर मागचे 10 वर्ष बघतोय महेंद्र दादांनी अशा कितीच मॅची जे अशक्य आहेत त्या पण जिंकून दिलेल्या आहेत त्यांनी. आणि करणनी तर म्हणजे आमच्या गावाचं नावच केलं आहे. आणि थँक्यू सो मच. हा होता विश्वनाथ धुळे. अप्रतिम खेळ विश्वनाथचा आपण पाहिलाय आणि तोच खेळाडू या मॅच समार्थ मॅच. खरं तर मुख्य व्यासपीठावरती नुकतंच आगमन झालंय. आपण पाहतोय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सलगड बांगडीचे उपाध्यक्ष भागारामजी पवार यांचं आगमन झाले. त्यांचं वेलकम. त्यासोबत आमचे संस्थापक महेंद्रजी धुळे हे देखील जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत व त्यासोबत सागरजी रिमाळी यांचं आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅचला सुरुवात होईल. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठा सामना तुम्हाला बालमेल शिरगाव बनाम बेलवली. मॅचला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक प्रसाद मोहन सबारे. धन्यवाद. धाबसंख्येची सुरुवात करत असताना फलंदाज आपण पाहिलेत मैदानाच्या आतमध्ये रोशन. यॉर्कर लेनचा बॉल अगदी या ठिकाणी हलक्या हाताने बॉलला सरळ बॅटने खेळला जातोय, परंतु मिड ऑफला बॉल तिथे स्टॉप केला जातोय. वेल स्टॉप. परंतु या बॉलवरती मिळेल ती फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 5 या धावफलकावरती.
खरं तर व्यासपीठावरती सर्वच आमचे मान्यवर आणि या षटकानंतर नक्कीच सर्वच मान्यवरांचं इथे मानसन्मान केलं जाईल. अगदी बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खरं तर उपाध्यक्ष भागरामजी पवार साहेब आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या समवेत पाहिलं तर अगदी बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीचे खरं तर संस्थापक महेंद्र धुळे दादांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि अगदी सागरदादा इरमाली ते देखील या माझा आनंद घेत आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि या षटकानंतर आपण त्यांचा मान सन्मान करणार आहोत. येस, या ठिकाणी 4 धाबा आल्यात फलंदाज नरेंद्रच्या बॅटमधून. आताचा हा फटका अगदी चॉप केला, परंतु अगदी गळी रिदनमध्ये बॉलला अडवलं जात आहे. वेल स्टॉप, परंतु याही बॉलवरती 1 धाव मिळते. सातत्याने मात्र स्कोर कार्ड चालू ठेवलं जात आहे. टीम स्वर्गीय प्रदीप इलेवन बेलवली संघाच्या माध्यमातून सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती दुहेरी आकड्यामध्ये, अर्थातच 10 या धावफलकावरती. शेवटचा बॉल फुल टॉस, परंतु बॉलला सरळ विषेप मध्ये पाठवला. डीप मध्ये लॉंग ऑफला खेळाडू आहेत, परंतु या ठिकाणी जजमेंट करता आलं नाहीये. एक छोटीशी चूक, परंतु टीम बेलवली संघाला मिळतील या 4 धावा. आणि षटक पाहिलं तर नक्कीच चला या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि आपण जाऊयात व्यासपीठावरती. खरं तर आपण या ठिकाणी करूयात मान सन्मान. खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष भागरामजी पवार साहेब आणि त्यांचा आपण करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान. आम्ही विनंती करू आमच्या आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करायचा आहे. या साहेबांना विनंती असेल आपण यायचं आहे. आपलं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान केलं जाईल. चला कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करायचा आहे. या ठिकाणी स्क्रीनवरती पाहायला मिळतील खरं तर भागरामजी पवार साहेब त्यांच्या ठिकाणी मान सन्मान केले जात आहे. व तदनंतर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सध्या तरी आपण पाहू शका संस्थापक महेंद्र धुळे आणि दादांना देखील विनंती असेल या दादा आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान केलं जाईल. खरं तर सातत्याने बदलापुरामध्ये खरं तर भरपूर मोठी जबाबदारी महेंद्र धुळे यांच्या खांद्यावरती आहे आणि अगदी प्रामाणिकपणाने मात्र या ठिकाणी जबाबदारी मात्र पार पाडली जाते आणि महेंद्र धुळे दादांच्या या ठिकाणी हा मान सन्मान केला जात आहे. स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे चषक आणि या चषकामध्ये हा मान सन्मान. व त्यानंतर सागरदादा इरमाली त्यांचा आपण हा मान सन्मान करतो. या दादा आपल्या या ठिकाणी मान सन्मान केलं जाईल. खरं तर या स्पर्धेत आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं मान सन्मान केलं जात आहे. सागरदादा यांनाही विनंती असेल या दादा आपल्या या ठिकाणी हा मान सन्मान केलं जाईल. खरं तर सातत्याने जय भवानी श्रीगाव टीमचा एक विस्फोटक फलंदाज आणि कॅप्टन म्हणून जाणले जातात आणि सागरदादा इरमाली यांचं या ठिकाणी हा मान सन्मान केला जात आहे. दादा आपलं हे या व्यासपीठावरती मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. थँक्यू सो मच. आणि जाऊयात पुन्हा एकदा ऑन गेट मॅचच्या दिशेने जिथे सामना सुरू आहे. एका बाजूला पाहिलं तर टीम बेलवली आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर टीम जय भवानी शिरगाव संघ. सध्या तरी पहिल्या सत्रामध्ये दमदार बॅटिंग पाहायला मिळते टीम प्रदीप इलेवन बेलवली संघाच्या माध्यमातून, परंतु इथे फटका फसलाय. लॉंग ऑनला खेळाडू होते, परंतु या ठिकाणी घडतंय काय. सोपी कॅच होती, पकडायची होती, इथून पहिला विकेट मिळण्याची संधी आली होती, परंतु इथून कॅच ड्रॉप. याही बॉलवरती 1 धाव नक्कीच मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळते ती म्हणजे तब्बल 16 धावा आहेत. इथून बेलवली संघाची चांगली सुरुवात झाली आहे, परंतु सातत्यानं ही सुरुवात मात्र शेवटपर्यंत कायम ठेवावी लागेल. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये इथून दोघांपैकी एखाद्या खेळाडूला शेवटपर्यंत थांबणं फार महत्वाचं राहील. सध्या तर या ठिकाणी नरेंद्रला मिळते नशिबाची साथ, बॅटची लिडिंग एज आणि त्यानंतर बॉल जाईल सरळ फर्स्ट शिपला बीट करून बॉल सरळ आउटफील्ड मध्ये. 4 धाबा. नक्कीच सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये नरेंद्र सरांना आपण पाहतोय जे सातत्याने खरं तर खो खो या खेळाचे नक्कीच कोच आहेत आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये
भरपूर चांगली बॅटिंग सध्या सरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. शांतमय क्रिकेट आणि कंट्रोल क्रिकेट काय आहे सध्या तरी सरांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खरं तर आत्तापर्यंत दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर दोन्ही फलंदाज सेम स्ट्राईक रेटने इथून धाबा जमा करतायत. परंतु या षटकात सध्या तरी सिद्धेश कमबॅक करतोय. अगदी पी मध्ये जास्त धाबा आल्या होत्या परंतु तदनंतर या सेकंड ओव्हरमध्ये सध्या तरी सिद्धेश कमबॅक करतोय. यॉर्कर लेनचा बॉल अगदी सरळ बॅटनं बॉलला खेळलाय परंतु अगदी ऑन साइडला बॉलला पाठवलाय. तिथे खेळाडू येतील बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी इथे 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय धावतात मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दोन्ही खेळाडू एकमेकांना इथून चांगली साथ देत आहेत. एका बाजूला पाहिलं तर रोशन आणि त्यांच्या समेत पाहिलं तर अगदी नरेंद्र सर आहेत. त्यांच्या माध्यमातून भरपूर सारे खेळाडू नक्कीच त्यांनी निर्माण केलेत. खरं तर नरेंद्र सरांना आपण पाहतोय जे खो खोचे एक चांगले खेळाडू आहेत आणि नक्कीच सध्या तरी देखील चांगल्या पोस्टवरती आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्या टीमसाठी आपल्या गावाच्या टीमसाठी सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ होतोय. 22 धाबा शेवटचा बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु अगदी या ठिकाणी पाहिलं तर अगदी बॉलला पाठवलं सरळ कव्हर्स मध्ये खेळाडू आहेत आणि याही बॉलवरती एकच धाव मिळेल. परंतु या षटकात खरं तर सिद्धेशचं कौतुक व्हायला पाहिजे. अप्रतिम कमबॅक राहिलाय. या षटकाचा विचार केला तर अवघ्या सिद्धेशने 9 धावा खर्च केला आणि पाहता पाहता षटक क्रमांक दुसरंही कंप्लीट झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रदीप 11 बेलवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 धावा. चला पाण्याची मागणी होते मैदानाच्या आतमध्ये लगेच पाणी घेऊन जायचं आहे. कंप्लीट झालाय परंतु उर्वरित अजूनही 2 षटकं आहेत. आता इथून सध्या तरी बेलवली संघासाठी नक्की मी तुम्हाला ही नक्कीच चांगली बातमी असेल कारण की मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू सध्या तरी सेट झालेले आहेत आणि आता इथून उर्वरित 2 षटकांमध्ये अजून किती धावा बनल्या जातील हे देखील पाहूयात. पहिलाच बॉल अगदी समोर होता. काय फटका खेळलाय अगदी क्लासिकल टायमिंग आणि बॉल सरळ जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नरेंद्र सरांच्या बॅटमधून हा षटकार. फटका होता ऍक्शन रिप्ले अगदी अगदी या ठिकाणी ऍक्शन रिप्ले पाहायला मजा आली. पुन्हा एकदा आपण ऍक्शन रिप्ले पाहूयाच स्क्रीनवरती. अगदी राऊंड विकेटने गोलंदाज झाले बॉलिंग मार्कमध्ये आणि अगदी समोर चेंडू होता. काही लॉफ्ट हिट फटका पाहायला मिळाला. अगदी सरळ बॅटने या ठिकाणी हा बॉलला सरळ पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिथे 6 धावा मिळाल्यात. सध्या तरी स्वर्गीय प्रदीप 11 बेलवली संघाची ही सुरुवात दमदार पाहायला मिळते. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 29 धाबा धावफलकावरती आहेत. चला नेक्स्ट मॅच टीम जय हनुमान ढोके आणि त्यांच्या अगेन्स्ट कांसई संघ आहे. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण इथे रिपोर्टिंग करायचे आहे परंतु इथे सध्या तरी या चेंडूवरती इथे गोलंदाज अगदी युवा यांना पण पाहतोय. या चेंडूवरती सध्या तरी वेग कमी केला जातोय म्हणजेच गतीमध्ये परिवर्तन अगदी इथून केला जातोय. सध्या तरी व्हेरिएशन दाखवण्याचं काम इथून युवा करतोय. लव फुल टच बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला हलक्या हाताने बॉलला सरळ ढकलला. डीप मध्ये खेळाडू आहे तिथे एकदा कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न परंतु कदाचित या ठिकाणी निर्णय थोडासा चुकीचा राहिला असता परंतु इथून पुन्हा एकदा कॅन्सल कॉल आलाय
म्हणजेच पुन्हा एकदा या क्रीजवरती अवघी एकच धाव मिळेल. सध्या तरी दोघांमध्ये ताळमेळ भरपूर चांगला पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहिलं तर अगदी नरेंद्र सर आणि त्यांचा समवेत रोशन काय अप्रतिम धाबा जमा करतायत. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॅटची लिडिंग एज आणि आता नक्कीच इथून स्वर्गीय प्रदीप 11 बेलवली संघाला हा लागतोय पहिला धक्का. फलंदाज रोशन मैदानाच्या बाहेर. चला रोहन उत्तेकर यांना विनंती असेल आपण कुठे असाल तर लगेच संगीत कक्षात आपण यायचं आहे. येस, मॅच इज ऑन. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर अजय आहेत, परंतु पहिलाच बॉल अजयसाठी अगदी पुन्हा एकदा लोबो फुलटा असा चेंडू होता. परंतु या तिसऱ्या षटकामध्ये सध्या तरी युवा अगदी पुन्हा एकदा आपल्या टीमला कमबॅक करून देतोय आणि आणखीन एक डॉट बॉल. जेव्हा जेव्हा विकेट येतो ना तेव्हा तेव्हा नेहमीच गोलंदाजांचा आत्मविश्वास पुन्हा एकदा उंचावला जातोय आणि या ठिकाणी काय अप्रतिम सध्या गोलंदाजी पाहायला मिळते युवा यांच्या माध्यमातून. गुडलेन स्पॉटचा बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर मात्र इथे अतिरिक्त उचली मिळाली आणि इथे देखील हा डॉट बॉल. अप्रतिम कमबॅक राहिला या षटकामध्ये. सुरुवातीला प्रदीप 11 टीमनं नक्कीच आपल्या नावाचा छाप सोडला, परंतु इथून शेवटच्या षटकांमध्ये पुन्हा एकदा टीम जय भवानी शिरेगाव संघ कमबॅक करतोय. 3 षटकांचा खेळ इथनं कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली टीम बेलवली संघाची ती म्हणजेच 30 धावा. अगदी सध्या तरी स्क्रीनवरती पाहायला मिळेल अगदी मैदानाच्या अगदी आजूबाजूला जे डोंगर आहेत ते पूर्णपणे इथे लाईव्ह कॅप्चर केले जातात. अगदी भरपूर चांगल्या ठिकाणी ओमसाई MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून हे चांगला टेलिकास्ट अगदी नवरा नवरीचा हे डोंगर म्हणून या डोंगर लाईनला जाणलं जातं आणि इथून मात्र संपूर्ण नजारा इथून दाखवण्याचा प्रयत्न इथून केला जातोय. पुन्हा एकदा कॅमेरामॅन खरं तर रोशन फराड आहेत त्या ठिकाणी. खरं तर त्यांचंही कौतुक करायला पाहिजे. जे मैदानाच्या आतमध्ये आहे ते देखील दाखवण्याचा प्रयत्न केले जात आहे आणि जे मैदानाच्या बाहेर आहे ते सर्व काही पुन्हा एकदा घर बसल्या प्रेक्षकांना दाखवण्याचं काम इथून ओमसाई MTC लाईव्ह सध्या करत असताना अगदी एकूण एक चित्र तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. अर्थातच ओमसाई MTC लाईव्ह अप्रतिम टेलिकास्ट. जाऊयात मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक इथून 4 घेऊन आलाय गोलंदाज बॉलिंग मार्कवरती निमिष. शेवटचे हे षटक अगदी निमिष मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु शेवटच्या षटकांमध्ये इथून पुन्हा एकदा बेलवली संघाला सातत्याने टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. अगदी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये नरेंद्र सर आहेत ना तोपर्यंत धावांचा पाऊस इथे पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत निमिषांचं केलं गेलं आणि पहिल्याच बॉलवरती धमाका व सीमा पार षटकार. आज सध्या तरी अगदी नरेंद्र सरांच्या स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू येतात. अर्थातच समोर चेंडू येतात त्या प्रत्येकी समोर चेंडूवरती नेहमीच प्रहार केले जातात. भरपूर चांगली बॅटिंग. फुल टॉस पुन्हा डाऊन साइडला सरळ रेषेत बॉलला पाठवला, परंतु तिथे गॅप मोठा नाही. धाबांचा टोटा. हा देखील बॉल पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर. 4 धाबा. काय अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. अगदी शेवटच्या षटकामध्ये ताबडतोड बॅटिंग काय असते ती पाहायला मिळते आणि शेवटचं षटक पाहिलं तर अगदी हाणामारीचं षटक जाणलं जातं जे नेहमीच अटॅकिंग क्रिकेटसाठी जाणलं जातं आणि या शेवटच्या षटकाची सुरुवात अगदी ताबडतोड केली जाते नरेंद्र सरांच्या माध्यमातून. सध्या तरी नरेंद्र सरांचा विचार केला तर अगदी आतापर्यंत 12 चेंडूचा सामना केला आणि 12 चेंडूमध्ये जवळजवळ आतापर्यंत 30 धावा बनवल्यात. म्हणजेच या मॅच मध्ये सिंहाचा वाटा उचलला जातोय. हा देखील फटका चांगला आहे. अगदी कव्हर्स मध्ये बॉल अडकला, परंतु तिथे खेळाडू आहेत. याही बॉलवरती एकच धाव मिळेल आणि या एका धावा संख्येवरती सध्या तरी दोन्ही खेळाडूंना समाधान मानावं लागेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 40 प्लस धावा बनल्या जात आहेत, म्हणजेच 41 धावा. अगदी
अगदी या ठिकाणी पाहिलं तर 40+ अर्थातच नरेंद्र सरांचाही विचार केला तर अगदी वयाची 40शी गाठली असेल आणि आता टीमची टोटल देखील पाहिली तर 41 धाबा आहे. येस या ठिकाणी पुन्हा एकदा ऑनसाइडला बॉलला ड्राईव्ह केलं, डीपमध्ये खेळाडू आहेत परंतु बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी इथे पुन्हा एकदा 2 धाबा कंप्लीट होत आहेत. परंतु सध्या तरी जय भवानी शिरगाव संघ करतोय काय, जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा बनल्या गेल्या आणि 2 नंतर मात्र 3 धावा देखील इथून कंप्लीट केल्या जात आहेत. म्हणजेच दोघांमधला आय कॉन्टॅक्ट भरपूर चांगला आहे, दोघांचे इशारे मात्र प्रॉपर येत आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी पुन्हा 3 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. शेवटच्या षटकांमध्ये आपण पाहिलं तर भरपूर चांगली मित्रमंडळी बॅटिंग पाहायला मिळते. शेवटच्या षटकात टीम प्रदीप 11 बेलवडी संघाला धाबा पाहिजे होत्या आणि धाबा इथून बनल्या जात आहेत. इथे लोवा फुल टॉस बॉल होता, खरं तर या ठिकाणी अगदी प्ले डाऊन होत आहेत. बॅटची एज आणि त्रिफळा उद्ध्वस्त फलंदाज बाद. सरांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. बॉल परंतु आता या बॉलवरती अगदी टार्गेट सेट केलं जाईल. आतापर्यंत टीम प्रदीप 11 बेलवली संघानं चांगली धाबा संख्या उभारली गेली, परंतु शेवट कशा प्रकारे गोड केले जाईल हे देखील पाहूयात. स्ट्राईक वरती शशिकांत आहेत, ऑन साइडला बॉलला पाठवला, डीप मध्ये खेळाडू आहेत परंतु इथे सध्या तरी बॉलला जजमेंट करता आलं नाहीये. अगदी अंशुल होते आणि अंशुलला बीट करत असताना बॉल सरळ जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अर्थातच पहिल्या सत्राचा शेवट इथून बेलवली संघाने गोड केलाय. बॉल सीमा पार 4 धाबा आणि पाहता पाहता पहिला सत्र इथनं कंप्लीट झालाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बेलवली संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचली ती 48 धाबा आणि 49 धाबा संख्येचं टार्गेट दिलंय. लगेच दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. टीम जय हनुमान ढोके आणि कांसई संघ 48 बनल्या गेल्या आणि 49 धाबा संख्येचं टार्गेट आहे. लगेच या ठिकाणी आम्ही कांसई टीम आपण लगेच आपल्या कॅप्टनला टॉस साठी पाठवायचं आहे. चला टीम कांसई आणि ढोके संघ आपण या लगेच टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही नितेश दादा उत्तेकर, यस नितेश उत्तेकर दादांना विनंती असेल आपल्या शुभस्ते आपण टॉस करायचा आहे. खरं तर दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत या ठिकाणी आणि टॉस केला जातोय. छापा असा कॉल आलाय परंतु यस या ठिकाणी काटा आलेला आहे. टॉस जिंकला. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण थांबायचंय. टीम ढोके टीम, चला दोन्ही टीम कॅप्टन आपण निर्णय लगेच आपला कळवायचा आणि दोन्ही संघाला विनंती असेल जे काही आपली ऑफिशियल फी आहे ते आपण जमा करायचे आहे. जाऊयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये, जिथे होईल पुन्हा एकदा दुसऱ्या सत्राला सुरुवात आपण करूयात. कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा बदल आणि ऐकूयात राहुल चव्हाण सरांचा आवाज.
याच्या ठिकाणी आपण करूयात दुसऱ्याही सत्राला सुरुवात. अगदी पहिल्या सत्रात पाहिलं तर टीम प्रदीप इलेव्हन बेलवली संघानं काय अप्रतिम बॅटिंग केली आहे. जबरजबल बॅटिंग करत असताना अगदी पाहिलं तर अगदी 12च्या सरासरीने धावा बनवल्या, म्हणजेच तब्बल 48 धावा बनल्या गेल्या आणि 49 धाबा संख्येचं टार्गेट आता या ठिकाणी टीम जय भवानी शिरगाव संघासमोर मात्र देण्यात आलंय. म्हणजेच 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 49 धावा बनवायच्या आहेत. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर अगदी 12.25च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. यस, जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे होते मॅचला सुरुवात. देऊयात पुन्हा एकदा दोन्ही संघांना या मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा. चला या ठिकाणी अंशुल भोसले यांच्यासाठी सुवर्ण संधी. जर का लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार आले तर सुबोध जगताप यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. यस, मॅच ऑन, गेम ऑन. दोन्ही संघांना पुन्हा एकदा देऊयात या मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल फुल लेनचा बॉल. बॉलला सरळ पाठवलाय, सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती केलाय आडवा बॅटनं हा कडवा पहार. बॉल सीमा पार. पहिल्याच बॉल वरती हा पहिला चौकार. ₹500 कॅश प्राइज अगदी सुबोध जगताप यांच्याकडनं नक्कीच तुम्हाला मिळू शकतोय. परंतु इथून हा बॉल सध्या तरी इथून गतीमध्ये परिवर्तन केलं, परंतु तदनंतर बॉल रिलीज करताना अगदी चेंडूवरती बोटं फिरवली गेली आणि बॉल देखील थोडासा वळण घेतोय, अर्थातच डॉट बॉल. पुढचा बॉल, पहिला बॉल वरती एक मोठा फटका आला. स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील 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 आणि अखेर अपील फेटाळून लावली आहे सनी भोईर सरांच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्हाला बॉल मिळेल प्रगती पथावरती असताना. पहिला बॉल वरती एक चौकार आला आणि आता या बाजमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय मैदानावरती गुरदाज सागर मेंगल. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. 3 बॉलचा खेळ संपलाय, त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 5 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. पुन्हा एकदा यावेळेस देखील सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न. फाईन लेगला खेळाडू उपस्थित होता आणि अखेर एक सिंगल भीती आहे आणि सिंगलच्या साथीने धावफलक स्कोरबोर्ड वरती पुढे सरकत असताना 6 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. $49 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघ मैदानावरती जय भवानी शिरगाव. आज सागर इरमाळी टीम मध्ये नाहीयेत, कुंदन भोसले टीम मध्ये नाहीयेत. फटका चांगला आहे, धावा चांगला भेटतील का, क्षेत्ररक्षक पोहोचतात प्रयत्न करतात आणि अखेर बॉल त्याच्या भागाच्या बाहेर, चौकार. अगर निर्माळीच्या साथीने कुंदन भोसले देखील या मॅचचा आनंद घेतात. संघाला सपोर्ट करण्यासाठी ते दाखल झाले. त्यांच्या साथीला चंद्रकांतजी पवार. आपण यालाच आपले मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सागर मेंगलच्या विरोधात आक्रमण, एक चौकार आला आहे. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे पाहिला आशाभूत नजरेनं आणि अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली. धावफलक पुढे सरकतो 1-11. 11 धावा फलकावरती जोडल्या जातील. 49 धावाचं टार्गेट या मॅच मध्ये. त्याच अनुषंगाने बॅटिंग व्हायला हवी. आतापर्यंत चांगला खेळ अंशुल भोसलेच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिले, त्यामुळे धावफलक देखील पुढे सरकतोय. 11 धावा फलकावरती जोडल्या जातील. शेवटचा बॉल आता शिल्लक या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय सागर मेंगल. या मॅच मध्ये बरोबर तयार. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न, अपील. आय थिंक बॉलर मध्ये आलाय हेच पंच आता सांगतात, त्यामुळे बॅटर देखील सेफ असतील.
आणि अखेर शेवटचा बॉल डॉट बॉल. त्यामुळे पहिला ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धावफरक 11 धाबा. धावफलकावरती पार मिळतील यशांच्या बागे. तुम्ही पाहताय खरं तर अपील भरपूर स्ट्रॉंग होती रोशन गायकवाडच्या माध्यमातून देखील, परंतु पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 11 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. आज राजेश साळवेला आम्ही मिस करतोय, या संघाचे कॅप्टन म्हणून ज्यांची ओळख आहे, कित्येक वर्ष चांगला खेळ आपण नेहमीच पाहिला राजेश साळवेच्या माध्यमातून. द ब्लॅक टायगर ऑफ बेलवली आज टीममध्ये नाही आहेत. नवीन खेळाडू बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 2चा खेळ तुम्हाला पार मिळेल. तुषार ठाणकर नानू मैदानावरती दाखल होतोय. या बादमध्ये आता तुषारवरती विश्वास दाखवलाय. तुषारला हुशार असं म्हटलं जातं, परंतु आता ओव्हर नंबर 1चा खेळ संपला, त्यामुळे सर्कलची बाबती पूर्णपणे हटवून लावली. सर्कलची संचारबंदी पूर्णपणे हटवून लावली या मॅचमध्ये, त्यामुळे इथून आता या दाबा रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या मॅचमध्ये. 18 बॉलमध्ये 38 धाबाची गरज आहे. बॉल तयार. आज सर नरेंद्र मेंगल का बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये खेळत असताना अप्रतिम खेळ त्यांचा आपण पाहिला. कित्येक खेळाडू ज्यांच्या माध्यमातून घडले गेलेत. मातीतला खेळ खो खो या खेळाचे ते स्वतः शिक्षक आहेत. बॉल तयार. पहिलाच बॉल गतीमध्ये विश्रण, बोटो विकवली, फिंगर रोल केली, ऑन साईडला ड्राईव्ह केला, सिंगल मिळाली. दुसरीचा प्रयत्न, 2 धाबा एकपटल्या जातील का? हो, 2 धाबा प्रचंड वेगाने एकपटल्या जातील आणि या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. 13 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. प्रथमेश तुपे ला तुम्ही पाहता स्टॅकेगिरीवरती दाखल होतोय. सोनू हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. सोन्या मैदानावरती दाखल झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अंती 11, तर या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती 2 धाबा एकपटल्या जात आहेत, त्यामुळे धावफलक देखील 13 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. बॉल तयार. फुलटॉस होता, टर्न केला ऑन साईडला, मिड विकेटला खेळाडू उपस्थित डीपमध्ये पोहोचतील. बॉल लावतो, फेक करतात, एक धाव एकपटी, दुसऱ्या प्रयत्न होतोय तू मे आणि आता या 2 धाबा प्रचंड वेगाने एकपटल्या जातील आणि त्या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. 15 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. खरं तर स्वर्गीय प्रदीप भोईर 11 बेलवली हा संघ मैदानावरती खेळतोय. प्रदीपच्या आठवणी नेहमीच जागा केल्या जातात आणि खरं तर एक चांगला खेळाडू जो आज आपल्यात नाहीये, परंतु त्याच्या लाभाने साधल्याने बेलवली संघ खेळत असतो. प्रदीप भोईर म्हटलं की अप्रतिम बॅटिंग ज्याची आपण पाहिली आहे, तोच खेळाडू आणि त्याच्या लाभानं बेलवली संघ नेहमीच खेळतोय. थडमाच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित अजय होते. अजय गायकवाड अजून एक चांगला खेळाडू, बॉलला त्याने थांबवलाय, त्यामुळे इथून मिळते ती एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. 16 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. एरिंदरचं मैदान जेव्हा जेव्हा डोळ्यापुढे येतोय त्यावेळेस मात्र प्रदीप भोईरची आठवण होते. का बॅटिंग केली होती सोनारपडा संघाच्या अगेन्स्ट, काय खेळला होता त्या स्पर्धेमध्ये, फायनल जिंकली होती बेलवलीनं आणि तोच खेळाडू तुम्हाला खरं तर आज या टीममध्ये पाहायला मिळत नाहीये. आज आपल्यातून तो निघून गेलाय, परंतु त्याच्या आठवणी ताज्या करण्याचं काम बेलवली नेहमीच करते. इथे फटका चांगलाय, मागचा पाय वाकवला आणि षटकार दाखवला, बॉलला बिर्र काऊन दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकार आलाय आणि षटकाराच्या साथीनं धावफलक 22 धाबा धावफलकावरती जोडले जातील. अंशुल भोसले च्या बॅटमधून जर सलग 3 बॉल 3 षटकार आले तर सुबोध जगताप यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येईल. धावफलक 22 धाबा धावफलकावरती जोडले जातील. या बॉलमध्ये आता चांगली बॅटिंग केली अंशुल भोसलेनं, त्यामुळे धावफलक देखील वेगाने पुढे सरकतोय. नांडूवरती आक्रमण चढवलाय. बॉल ट्रॅकवरती तुषार ठाणकर वरती आक्रमण चढवलंय, त्यामुळे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार वसूल केलाय. धावफलक 22 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. पुढचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला, मिड विकेटला खेळाडू उपस्थित डीपमधून वाराच्या वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचतात. थोडेसे फंबल, लगेच दुसरी धाव एकपडी जाते आणि या 2 धाबा येथे एकपडल्या जातील. सोन्या आज मैदानावरती चांगला खेळतोय. प्रथमेश तुपे च्या बॅटमधून आपण पाहिलं खरं तर चांगली बॅटिंग पाहिली आहे. 2 धाबा अंशुलला मिळतात, त्यामुळे धावफलक 24 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. 49 धाबा चेस करायच्या, त्याचं अनुषंगानं आता तुम्हाला बॅटिंग पार मिळेल. या मॅचमध्ये अजूनही आपण जर पाहिलं तर चेंडू शिल्लक असतील. शेवटचा 1 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती असताना फुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, मिड विकेटला खेळाडू उपस्थित डीपमधून क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचले. सागर मेंगल थ्रो इतका चांगला होता की फक्त मिळते सिंगल, दुसऱ्या धावाचा प्रयत्न देखील दिला नाही आहे आणि अखेर सिंगलच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. 25
25 धाबा त्या फलकावरती जोडल्या गेल्यात. 12 बॉल 24 धाबाची गरज या मॅचमध्ये. पॉवर प्लेचा पहिला ओव्हर देखील संपलाय, त्यामुळे आता 12 बॉलमध्ये 24 धाबा इथून चेस होतील की रोखल्या जातील. इथून चेस करायचे, त्याच अनुषंगानं आता बॅटिंग पाहायला मिळेल की इथून गोलंदाजी पाहायला मिळेल. या धाबा इथून रोखायचे टीम बेलवलीला, तर या धाबा इथून चेस करायचे टीम शिरगावला. 3 शिरगावचे संघ आज मैदानावरती खेळले, त्यामध्ये आपण पाहिलं सत्संग शिरगाव संघाला आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघाने परास्त केलं. त्यानंतर आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघाला परास्त केलं जोबिली बीनं. आणि आता या मॅचमध्ये शिरगाव बनाम बेलवली या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगती आहे. इथून जिंकणार कोण, यापेक्षा सामना कसा होईल यावरती प्रेक्षकाच्या नजरा तुम्हाला पार मिळतील. कारण हे क्रीडांगण असं जे इथे सामने रंगतात, ही स्पर्धा अशी जे इथे सामने रंगतात, त्यामुळे आता 12 बॉलला 24 धाब्याची गरज असताना कोणता असा गोलंदाज असेल ज्याच्यावरती विश्वास दाखवेल टीम बेलवली. बेलदिकचा खर्च करू नका, या मॅचमध्ये थोडासा वेळ जास्त झालाय. क्षेत्ररक्षण करणारी टीम बेलवली याची आपण नोंद घ्यायची आहे, त्यामुळे लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर 4 दिवस रंगेल, अप्रतिम आयोजन नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अप्रतिम नियोजन ज्यांनी केलंय त्या सर्वांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. भगवानजी जगताप असतील, सुबोधजी जगताप असतील, रवींद्रजी उतेकर असतील, मंगेजी उतेकर असतील, त्यासोबत शंकरजी उतेकर असतील, सुरेश जगताप, अमोल जाधव, विलास जगताप असतील, नथुरामजी जाधव, सुभाषजी उतेकर, सागरजी जगताप, विष्णू जगताप, अनंत जगताप, रमेश जगताप जे माजी सरपंच आहेत, त्यासोबत दीपकजी जगताप, उल्हासजी जगताप, अंकुजी मालुसरे, शिवदासजी जगताप, मंगेशजी उतेकर, नितीशजी जगताप. स्पर्धेसाठी सायकल देखील नितीशजी जगताप यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले. मॅन ऑफ द सिरीज त्यांचे आभार आम्ही व्यक्त करू. नितीशजी उतेकर, रवींद्रजी उतेकर, सागरजी कदम, जयवंत जगताप, त्यासोबत सूरज तोसकर आणि सौरभ तांदळे उद्योजक यांचे आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि त्यासोबत शरदजी जगताप. पहिला बॉल बॅटची कडा त्यांच्या मागे यश थोडस उशिराने पोहोचलाय, त्यामुळे आपण पाहतो इथून सिंगल भीती आहे. 12 बॉल 24 ची गरज असताना पहिल्या बॉलवरती विकेट मिळू शकली असती, परंतु सेफ आहे, त्यामुळे तुम्ही पाहताय पहिल्या बॉलवरती सिंगल भीती. 11 बॉल 23 धाबाची गरज या मॅचमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रतीक दाखल होतोय या मॅचमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती. प्रतीक गुरुदास यार समोर स्टाकिंग एरवरती बॅटर तुम्हाला पाहायला मिळतील. प्रथमेश तुपे, पुश करो खुश रहो हे चित्र आपण पाहिले. फक्त दिशा दिली आणि बॉलने गाठली सीमा रेषा, मिळते धाबा 4. चौकार आलाय, त्यामुळे धावफलक आता बेगाने पुढे सरकतोय. 10 बॉल 19 धाबाची गरज या मॅच मध्ये. 10 बॉल 19 धाबा इथून चेस करावा लागतील. डोके टीम आपला निर्णय कळवा. रवी दादा क्षेत्ररक्षण, त्यामुळे कांसाई संघाला बॅटिंग करायची आहे. चला मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबा, लगेच आपण मॅचला सुरुवात करू जसा सामना संपन्न होईल. कांसाई दर्शन, चला लवकरात लवकर यायचं आहे. मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबा. अप्रतिम खेळ कांसाई संघाचा देखील आपण पाहतोय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बागडीमध्ये आपलं स्वागत आहे. डोके टीम आपण देखील येऊन थांबा. चला मॅचला सुरुवात करा. जो चेंडू आयोजन कमिटी पोहोचवेल तोच घ्यावा लागेल. 24 चेंडू फक्त सलामीला जाताना मिळेल. दहा बॉल 19 धाब्याची गरज या मॅच मध्ये. बोलतो या प्रतीक रायटम राऊंड द विकेट. पुढचा बॉल शपल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा.
लेग स्टिकच्या भरून बॉल चाललाय. एसी रक्षक रोशन गायकवाडच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे अजून एक डॉट चेंडूची सांगता होती. 9 बॉल 19 धाबाची गरज या मॅच मध्ये. सलामी जोडी अजूनही मैदानावरती खेळतीये. या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर उमेश पवार यांच्यावरती भरपूर लक्ष असणारे शिरगावकरांचं, कारण जिथे कमी तिथे आम्ही ही भूमिका बजावली आहे. नेहमीच संघटनेत सापडतो. टॉप केअर वरती बॅटिंग त्यांनी केली आहे. आज सागर इरमाडी टीम मध्ये नाहीयेत, कुंदन भोसले देखील नाहीयेत. त्याचा कुठेतरी फायदा होतोय टीम बेलवलीला. या मॅच मध्ये पुन्हा एकदा लाईन चेक करावी लागेल आणि पंच वळत आहेत. सनी भोईरसराचा इशारा पोहोचतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव फलकावरती जोडली जाईल. अजून या मॅच मध्ये आता 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 धावा चेस करावा लागतील. गुरुदास तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना प्रत्येक चांगली बॉलिंग त्यांनी या मॅच मध्ये केली आहे. त्यामुळे आता लक्ष त्याच्यावरती लावलंय बेलवलीकरांचं देखील. या मॅच मध्ये 9 बॉल मध्ये 18 धावा त्याला रोखायचे. तर समोर प्रथमेश तुपे. हा ट्रॅकर बॉल ऑन साईडला फक्त दिशा दिली सलग दुसऱ्यांदा. आता हा फटका ट्राय केला आणि अखेर सक्सेस मिळते. बॉल सीमा रेषा पार. धाव मिळते 4 सोन्याला. चौकार. शिल्लक या मॅच मध्ये 14 धाब्याची गरज आहे. खरं तर 2 वेळा आपण पाहिलं. खरं तर हा फटका खेळण्याचा प्रयत्न सोन्यानं केला. एक वेळा तो असफल देखील राहिला. परंतु म्हटलं जातं ना, क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असले तर यशाला देखील पर्याय उरत नाहीये. तेच चित्र आपण पाहिलं. इथे प्रामाणिक कष्ट त्याने केले, त्यामुळे इथून चौकार वसूल केला आणि त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. 8 बॉल 14 धाबाची गरज या मॅच मध्ये. हे 2 बॉल बरोबर महत्वाचे दोन्ही संघासाठी. जर इथून कमबॅक आला, एखादी विकेट मिळते तर पुन्हा पुढे कमबॅक बेलवली करेल. परंतु जर इथून एखादा मोठा फटका येतोय तर पुन्हा एकदा शिरकाव करेल टीम जय भवानी शिरगाव. या मॅच मध्ये दोन्ही संघाचा खेळ अप्रतिम आपण पाहिलाय. या स्पर्धेमध्ये टर्न केलाय ऑन साईडला. जागेवर फटका खेळलाय. स्कोर लेगला क्षेत्ररक्षक पाठमोरा. बॉल थांबेल की नाही थांबणार आणि अखेर 2 धाबा मिळतात. तिसरीचा प्रयत्न करत होते, नकार दिलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालंय. त्यामुळे आपण पाहतोय फक्त मिळतील 2 धाबा. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल आता जाऊन पोहोचले स्कोरबोर्ड वरती 37 धाबा धावफलकावरती जोडले जातील. 7-12 हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. मागील मॅच मध्ये 6-12चं समीकरण, तिथे सामना जिंकला जोवेरी बीन. परंतु या मॅच मध्ये आता 7-12चं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हा आम्हा सर्वांचं आवडतं समीकरण 7-12 या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. इथे घडले काय तर अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 7 बॉल 11 धाब्याची गरज या मॅच मध्ये. शशिकांत दोंगले यांना तुम्ही पाहताय. खरं तर 70 स्पोर्ट्सचे स्वतः मालक आहेत. त्यांच्या स्पोर्ट्स शॉपमध्ये खरं तर तुम्हाला नक्कीच चांगले चांगले किट मिळतील क्रिकेटसाठी पोषक. त्यासोबत आपण पाहिलं महेंद्रजी धुळे यांचं आगमन झालं नव्या स्पोर्ट्स मध्ये देखील शिरगाव या ठिकाणी. जर तुम्हाला स्पोर्ट्सचे काही किट लागत असेल तर आवश्यक त्या स्पोर्ट्स शॉपमध्ये आपण व्हिजिट करा. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव ते बाल केले. त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. 7 बॉल 10 धाबाची गरज या मॅच मध्ये. शेवटचा बॉल जर टाकून गेले असते तर 6 बॉल मध्ये आपण 10 धाबा पाहू शकलो असतो. परंतु शेवटचा बॉल टाकण्यासाठी सलग आता 2 बॉल वाईट टाकले. त्यामुळे या मॅच मध्ये 7-10चं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती 2 धाबा जरी आल्या असता तरी देखील 6 बॉल 10ची गरज असती. परंतु सलग आता 2 वाईट टाकलेत. त्यामुळे कंपल्सरी हा डॉट बॉल टाकावा लागेल जर या मॅच मध्ये इथून कमबॅक करायचं टीम बेलवलीला. परंतु समोर प्रथमेश तुपे थांबणार नाही. या फटका चांगला भिडवला खेळाडू उपस्थित आणि इथे घडलंय काय, पाय स्किड झाला. त्यानंतर थ्रो थोडस लेझी आला. सिंगल मिळतीये. त्यामुळे तुम्ही पाहता आता येणारे 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 9 धाबाची गरज.